प्लेयर्स एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. इथे प्रत्येक गोष्टीसाठी पॅनल्टी आहे, त्यामुळे याची नोंद घ्या की तुमचा एक्स्ट्रा खेळाडू टॉस झाल्यानंतर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं बंधनकारक राहील. काल खूप असे नियम होते आणि त्याच्यामुळे पॅनलाइज केलं गेलं संघांना, आणि त्या पॅनल्टीमुळे स्पर्धेबाहेर सुद्धा अनेक संघ होताना आपण पाहिले. त्यामुळे काही नियम आहेत या एसपीएल सीझन 3 चे, त्या नियमांचं पालन करा. स्टार्ट ऑफ द सेकंड मॅच. प्लेयर्स वर्सेस जीवदानी माऊली. शिव पटेल गोलंदाजी मार्कवर येतात. समोर असणार ऋतिक पागी उर्फ बाबू. पहिला चेंडू आणि त्या ठिकाणी डावेस्टीच्या बाहेर जातोय. आमचे ऑफिसर्स हर्षद गुप्ता आम्हाला दर्शवतात का वाईटचा चेंडू आहे आणि एक धाव एका धाव्याने श्री गणेश होत असताना जीवदानी माऊली फुलपाडा या संघाचा. अतिशय दैदिप्यमान आयोजन. आदरणीय सन्मान्य नगरसेवक प्रफुल्लजी साने यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय. मागील वर्ष सुद्धा त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहिली होती, परंतु शेवटच्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता आणि आज या वर्षी आपण पाहिलं तर त्यांच्या वाढदिवसाने या स्पर्धेची सुरुवात झाली. आणि आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. येस, आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्यांनी षटक हाताळत असताना घेतले 2 गडी आणि फलंदाजी करत असताना वैयक्तिक 9 धावा धावफलकात लगावल्या असा वन अँड ओनली द ग्रेट ऑलराऊंडर मिस्टर राहुल पुळेकर. व्यासपीठावरती यायचंय आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट त्या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जाणार आहे. राहुल पुळेकर याला मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन आपण सन्मानित करणार आहोत. अतिशय चांगली खेळी राहुलने या ठिकाणी साकारली. येस राहुल, थांबायचंय. पहिलाच सामना आहे, एसपीएल सीझन 3 खेळतोयस, कसं वाटतं या ठिकाणी खेळून? खूप छान वाटतंय. मी दरवर्षी खेळतोच आणि वाट बघत असतो की टुर्नामेंट लवकरात लवकर यावी. गेल्या वर्षी थोडेसे 2 सामन्यांचा जर विचार करायचा झाला तर शोल्डर डाऊन होते आणि या वर्षीची सुरुवात करत असताना पहिलाच सामना इतक्या दिमागात जिंकलेला आणि पहिलं मॅन ऑफ द मॅच मिळते, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय, खूप आनंद होतोय. येस, विश यू ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. चांगली खेळी करत राहा आणि असंच उत्तरोत्तर प्रगती साधत राहा, अशा शुभेच्छा तुमच्या संघाला आणि तुला. त्यानंतर पुन्हा एकदा आपण बॅक टू मॅच. मैदानाच्या आतमध्ये होते 9 धावा, 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. ऋतिक पागी आणि जयेश जोडी मैदानाच्या आतमध्ये. शिवकुमार पटेल याच्यावरती दबाव साफ पाहायला मिळतोय. पहिल्या षटकांतर्गत सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू, स्क्वेअर कट केला जातो. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी पुन्हा एकदा संत गतीची सुरुवात या ठिकाणी करत असताना सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू त्या ऑफ साईडला. अमित लाड त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात. एकदा पूर्ण केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये सादर केलं जातंय. दुसरं षटकातील हा पहिला चेंडू आपण पाहतो. सिद्धांत वारंग गोलंदाजी मार्कवर उर्फ सिद्धू. सिद्धू या नावाने खूप सारं प्रेम मिळालं या खेळाडूला, आदर मिळाला, सन्मान मिळाला आणि म्हणूनच सुद्धी या नावाने परिचित असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी हाताळत असताना प्लेयर्सच्या संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव नवार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणाची रचना. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक, त्यामध्ये दुर्गेश एका बाजूला पाहायला मिळते, अमित लाड, त्यानंतर प्रत्येक आणि शिवकुमार पटेल. जर ऑफसाईडचा विचार कराल तर मनीष विश्वकर्मा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. बंटी गवस त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता सुरेख पद्धतीने चेंडूला मध्ये हलक्या हाताने खेळलाय. जयेशच्या बॅटमधून एक धाव येते. मित्रांनो, या संघाची एक रणनीती असते. ऋतिक पागी आणि जयेश जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतात, अंडर 25 चे खेळाडू आहेत, परंतु जी रणनीती असते त्यामध्ये जयेश आक्रमण करणार आणि ऋतिक मात्र स्ट्राईक रोटेट करणार. याच रणनीतीने प्रत्येक स्पर्धा खेळत असताना खेळाडू पाहायला मिळतात आणि चांगली स्टार्ट
नेहमी देताना पाहायला मिळत आहेत. मागच्याच वीकमध्ये आपण पाहिलं तर इकरा प्रीमियर लीग इकराच्या मैदानावरती झालेली स्पर्धा, त्याच्यामध्ये सुद्धा विजेतेपद मिळवणारा हा संघ आहे. मागील वर्षापासून चांगली कामगिरी करत असताना जी सुरुवात झाली होती ती सुरुवात आम्ही पाहिली होती 9 स्टारची ती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक पटकावलं आणि त्यानंतर रश्मीनगरच्या मैदानावरती विजेतेपद पटकावून हा संघ मोठ्या दिमागामध्ये पुढे येताना पाहायला मिळाला. असा जीवदानी माऊली फुलपाडा संघ या ठिकाणी SPL 3च्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सिद्धांत बारंग, त्याच्या समोर असणार ऋतिक पागी, सुरेखरीतीने हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू विकेटच्या आतमध्ये. एका धाव्याने धावफलक पुढे नेला जातोय. एक रणनीती पहा, कारण कालच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला जो संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत होता आणि आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसाचे सामने पाहून आल्यानंतर प्रत्येक संघ या ठिकाणी पहिल्यांदा फलंदाजी करणं पसंत करतो आणि ते चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. 4 चेंडूचा खेळ झालाय, 16 धावा आतापर्यंत धावफलक पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटणारी गोलंदाजी पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजी आणि दिशाहीन गोलंदाजीला आमच्या ऑफिशियल दंडित करतायत एका धावेने. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 10 बॉल्स. या दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा हलक्या सुरेख पद्धतीचे चेंडू, चेंडूला ओळखलं होतं, फिंगरनं पाहिलं होतं कशा प्रकारे त्या फिंगरना रोल करतोय गोलंदाज आणि त्यानंतर चेंडू बरोबर लँड झाला होता मिडल स्टंपवरती, परंतु तिथून ऑब्रेक होत असताना डाव्या यष्टीच्या बाहेर गेला. यालाच म्हणतात क्रिकेटमधील तंत्रशुद्ध फलंदाजी. चेंडू कशा पद्धतीने येतोय आणि कशा पद्धतीने वळणार आहे याचं ज्ञान असणारा खेळाडू मित्रांनो नक्कीच घातक असतो आणि तो घातकपणा या ठिकाणी जयेश आपल्याला दाखवतोय आपल्या फलंदाजीच्या शैलीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सिद्धांत वारंगाचा चेंडू ऑफ साईडला. आता मात्र अप्रतिम चेंडू होता, आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केली, तिथून त्याला वाटलं की ऑफ ब्रेक होईल म्हणून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला आणि डॉट चेंडूची सांगता होत असताना स्वतःच्याच फॉलोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. आता शेवटच्या क्षणापर्यंत काय घडलं तर चेंडू सरळ गेलाय, क्षेत्ररक्षकाला भेटून सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू हृदय. पॉवर प्लेचं षटक असेल ती मनीष विश्वकर्मा या ठिकाणी गोलंदाजी मार्क होतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन अजून एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची खाती आहे आपल्या वसई तालुक्यामध्ये असं मनीष विश्वकर्मा या ठिकाणी येतोय. 2 षटकांची समाप्ती, 22 धावा धावफलकात लगावल्या जातात. 11ची सरासरी. एक चांगली स्टार्ट, गुड स्टार्ट म्हणेल, कारण मित्रांनो हे 2 फलंदाज आउट होताना नाकी 9 येतात हे प्रत्येक संघाने पाहिलंय आणि आता सुद्धा अवैध भागीदारी करतायत एकही गडी न गमवत असताना ऋतिक पागी आणि मिस्टर जयेश. क्षेत्ररक्षणात वेगळी सजावट करण्याचा प्रयत्न, कारण पॉवर प्लेचं षटक आहे, 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये असतील आणि त्यातून तुम्हाला धावा वाचवायच्या असतात आणि फलंदाजी करण्याला जास्तीत जास्त धावा घ्यायच्या असतात. पाहूया कोण धावा घेतोय आणि कोण धावा वाचवतोय. बॅक पुढे गेले, पंच करून देण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र टॉपेज घेऊन जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी पाहू शकतात, दिलीप शर्मा आणि गंभीर पाटील आहेत स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर स्ट्राईक पंच मेन पंचाच्या भूमिकेमध्ये हर्षल गुप्ता, वन ऑफ द ग्रेट लेजंड प्लेअर. अप्रतिम पद्धतीने घेऊन काढला फटका पाहायला मध्ये हलक्या हाताने दुर्गेश गोरे चेंडूवरती येत आहेत. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाते. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय चांगल्या प्रकारचं वातावरण, मैदानाच्या चारी बाजूने प्रेक्षक वर्ग भरलेले या ठिकाणी पाहायला मिळतात. शांतता चारी बाजूने आणि मैदानाच्या आतमध्ये घमासन भर युद्ध रंगताना पाहायला मिळतंय. एका बाजूला जीवदानी माऊली फुलपाडा आणि दुसऱ्या बाजूला प्लेयर्स. कालचा दिवस आपण पाहिला, खूप चांगल्या तऱ्हेने कालचा दिवस पार पडत असताना आम्हाला पाहायला मिळाला, कारण एक नवोदित संघ ज्या संघाची ख्याती जवळजवळ अंडर 25च्या क्रिकेटमध्ये आपण पाहिली असेल, परंतु काल ओपनचं क्रिकेट खेळत असताना खूप चांगला दर्जाचा खेळ त्याने दाखवला आणि कालच्या ग्रुपमध्ये लीड करताना पाहायला मिळाला जयसाई विरार हा संघ. आणि आता मात्र सुरेख पद्धतीने अफलातून फटका कार्पेटच्या साह्याने खेळला गेला चेंडू, परंतु बंटी कवच याने क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला. दुर्गेश गोरेने चांगला बॅकअप दिला आणि चेंडूला त्या ठिकाणी अडवला जातोय एका धावेनिशी. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने हलक्या हाताने खेळून काढला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते. तू सिंगल काढून दे, मी आक्रमण करणार. हे समीकरण आहे, हे गणित आहे, हे रणनीती आहे आणि त्या रणनीतीचा अवलंब मैदानाच्या आतमध्ये करतायत जयेश बनसोडे आणि ऋतिक पागे. अफलातून क्षेत्ररक्षण, व्हॉट मॅग्निफिसंट फील्डिंग बाय मिस्टर सिद्धांत बारंग.
पाहिलं होतं, गॅप बिलकुल ओपन होता. मनीष त्या ठिकाणी वर शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडू 5 धावा आतापर्यंत आल्या. त्यानंतर सुरेखपणे हलक्या हाताने घेऊ काढला चेंडू आपला पायात शरीराचा वेध घेणारा एक धाव आणि या एका धावेनेची 3 षटकांची समाप्ती. 28 धावा धावफलकावरती लगावत असताना अजून एका षटकाचा खेळ शिल्लक असेल. आपण एका षटकाच्या खेळासाठी येणार आहोत तोपर्यंत या ऐकूया एक सुमधुर संगीत मिस्टर डीजे कडून. थँक्यू डीजे. दिस डीजे मराठी सॉन्ग वाजवा असं आम्हाला सांगण्यात येतंय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा सांगितलं होतं. आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतोय. वैभव नवार नवीन गोलंदाज स्वतः कर्णधार या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतात. पहिला चेंडू आणि सुरेख पद्धतीने चेंडू परंतु उजव्या एसटी जास्तच बाहेर. वाईट आमचा इशारा देतात पंच हर्षल गुप्ता. अवांतरित धाव्याने सुरुवात केली जाते. जीवदानी मावली फुलपाडा संघ पुन्हा एकदा उजव्या एसटी जास्तच बाहेर. दबावाखाली गोलंदी आणि दबावामध्ये काही लोक बिखरतात, काही लोक निखरतात. यामध्ये सध्याच्या घडीला बिखरत असताना पाहायला मिळत आहेत प्लेयरचे सर्व गोलंदाज. 31 धावा एका चेंडूचा खेळ पाहायला मिळतो. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू पागी. आता त्याला कानमंत्र दिला गेलाय की वेळ आलेली आहे अटॅक करायची आणि तुम्हाला अटॅक करावा लागेल कारण अजूनही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ गेलाय इनटू द गॅप. अफलातून फटका 4 धावा. थँक्यू डीजे. प्रभावित करून सोडलं या दोन खेळाडूंनी संपूर्ण वसई विरारच्या अंडरआर्म क्रिकेट विश्वाला. कारण मित्रांनो मागील 2 वर्षाचा जर इतिहास सांगायचा झाला मला आठवते ती स्पर्धा. एक स्पर्धा होती 9 स्टार मित्रमंडळाच्या माध्यमातून ठेवली गेली. त्या स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक पटकावलं होतं आणि तिथून जी सुरुवात झाली त्या सुरुवातीला मात्र या ठिकाणी सुरक्षित रक्षण अफलातून क्षेत्ररक्षण सिद्धांत वारंग आणि शेवटच्या क्षणी मात्र माघारी परतावाला खरेदी गेला. थँक्यू डीजे. ती 9 स्टारची स्पर्धा झाली. त्यानंतर रश्मीनगरला स्पर्धा खेळण्यासाठी गेले आणि रश्मीनगरला खेळत असताना बलाढ्य संघांना माघारी परतवत असताना विजेतेपद पटकावलं आणि तिथून जी घोडदौड सुरू झाली ती घोडदौड मात्र अजूनपर्यंत कायम ठेवत असताना हा जीवदानी माऊली फुलपाडाचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज सागर राणे उर्फ जॉन्टी ऑन साईडला खेळून काढला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाते. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 38 धावा. आतापर्यंत कालच्या दिवसाचा जरी विचार करायचा झाला तरी सुद्धा सर्वोच्च धावसंख्या धावफलकावरती लगावली गेलेली आहे आणि या साहेबाच्या मैदानावरती जर का 38 धावा धावफलकावरती लागल्या तर किती मेहनत करावी लागते त्या चेस करण्यासाठी ती सर्वांना माहीत आहे. आणि अशा प्रकारे एक धाव घेऊन 39 धावा धावफलकावरती लगावत असताना 40 धावांचं आव्हान येऊन उभं ठाकलेलं आहे प्लेयर्स या संघासमोर. 40 रन्स रिक्वायर्ड टू विन 40. डीजे थँक्यू डीजे. यापुढील होणारा सामना दुर्गेश इलेव्हन अर्नाळा वर्सेस साई अल्ला. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. साई अल्ला संघाचा संघनायक आणि दुर्गेश इलेव्हन अर्नाळा दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. टॉस केला जाणार आहे. यापुढे होणारी मॅच असेल
साई आला संघाचा संघनायक. आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. दुर्गेश नरनाळा कॅप्टन प्लीज. टॉस का बॉस मध्ये टॉस का बॉसचं क्षेत्र खाली करायचंय. जीवदानी माऊली आणि प्लेयर्स संघाच्या मागे जे प्रेक्षक वर्ग बसलेत त्यांना विनंती आहे टॉस का बॉस खाली करा. खुर्च्या खाली नका करू. प्लेयर्स तुमच्यासाठी खुर्च्या, तुम्ही खुर्च्यांवरती बसून घ्या. सामन्याला सुरुवात होते. 40 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्लेयर्स हा संघ येताना पाहायला मध्ये पहिला चेंडू ऋतिक पागी यांचा ऑन साईडला फ्लेक करून दिला. चेंडू जातोय सरळ फाईन लेग क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोन मध्ये जाणारा पहिला फटका एका धावेसाठी सिद्धांत बारंग उर्फ सिद्धू यांच्या बॅटमधून येत असताना एका धावेने श्रीगणेशा केला जातोय. 40 धावांचा पाठला कशा प्रकारे करायचा. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. एक धाव त्या ठिकाणी येते. ओंकार त्या ठिकाणी चेंडूवरती जात आहेत. खूप चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकता जीवदानी माऊलीचा संघ विजय सावंत दीपक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सागर आणि जॉन्टी, आकाश, सूरज चव्हाण, त्यानंतर ओंकार, ऋतिक पागी, जस बनसोडे सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू. स्वतःच्याच फलंदाजीमध्ये फील्ड केला जातोय. डॉट चेंडूची सांगता होते. बट अ मॅग्निफिसंट फील्ड. जेव्हा जेव्हा 40 धावांसारखं आव्हान आपल्या खिशामध्ये असतं, टार्गेट आपल्या खिशामध्ये असतं, त्या वेळेला मनोबल नक्कीच उंचावलेला असतो. आणि आता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी वाट पाहिल्याने पहिला या ठिकाणी यस नो वेट या गोष्टीचा चुकीचा संबंध पाहायला मिळतो आणि माघारी परतावं लागतंय सिद्धांत वारंग यांना. थँक्यू डुजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय मनीष विश्वकर्मा. आजचा ग्रुप थोडासा अवघड आहे मित्रांनो, कारण 6 संघ आजच्या दिवसामधील वसई तालुक्यामध्ये नामवंत संघ आहेत. त्यामध्ये आई एकविरा नारंगी आपण पाहिलं, अंडर-25 ची टीम या ठिकाणी खेळली. तेजस 11 हा संघ. चला दुर्गेश्वर नारनाचा संघनायक आणि साई अल्ला संघाचा संघनायक. टॉस साठी या. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहिलं एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा दाखल किती लागला तर 4. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येत असताना आपण पाहतोय मिस्टर दीपक बांबरे. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो. स्ट्राईक एंडवरती आहे पत्तू मिस्टर प्रतीक. फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू मात्र त्या ठिकाणी आमच्या ऑफिशियल्स नोचा इशारा देतात 1+1. जर का चेंडू टाकून आपण स्टेप पुढे गेला तर नो डायरेक्ट असेल. 1+1 2 धावा या ठिकाणी येत आहेत. या स्पर्धेचे काही नियम आहेत आणि ते नियम तुम्हाला सुरुवातीला समजावून घ्यावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज बॅट बदलू शकत नाहीत. जर का बॅट बदलली तरी सुद्धा एका धावेची पॅनल्टी असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र त्या ठिकाणी इनसाइड आउट होणारा सरळ यष्टांचा वेध घेतोय आणि क्लीन बोल्डच्या रूपाने माघारी परततोय मिस्टर मनीष विश्वकर्मा. थँक्यू डुजे. नवीन फलंदाज बंटी गवस मैदानाच्या आतमध्ये येतोय. मनीष विश्वकर्मा सिद्धांत बारंग ही जोडी मैदानाच्या बाहेर गेलेली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून, परंतु आकाश त्या ठिकाणी येत आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव येते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि काय घडलंय तर नक्कीच त्या ठिकाणी रनआउटची संधी आणि रनआउटच्या संधीचं सोनं करत असताना ओंकार चांगली कामगिरी करतो आणि माघारी परतावं लागतंय बंटी गवस याला.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर अमित लाड. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय, कारण महत्वाचे जे गडी होते ते तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. एका मागोमाग एक प्रयत्नांची पराकष्ट करावी लागेल, कारण या ठिकाणी मेहनत कराल तर या स्पर्धेमध्ये किंवा या मॅच मध्ये टिकून राहाल. ऑन साइडला फिरकावून दिला चेंडू, मात्र एक धाव त्या ठिकाणी रनआउटची संधी. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु एक धाव कंप्लीट. 8 धावा धावप्रगती मोजल्या जात आहेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. अजून यानंतर 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी सरळ गेलाय. शेवटपर्यंत प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू गेलाय सरळ सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी डीजे. पत्तूच्या बॅट मधून या ठिकाणी चौकार आलाय असं सांगतोय. तुम्ही जर गेलेला असाल तरी सुद्धा मी आहे मैदानाच्या आतमध्ये, करून दाखवू शकतो. क्षमता आहे. स्वतःला एक कमिटमेंट द्यावी लागेल, आणि त्या कमिटमेंटने जर का पुढे तसाच गेला तर मात्र हा सामना आपल्या बाजूने झुकवू शकतो. 2 षटकांची समाप्ती या ठिकाणी कंप्लीट, आणि धावा दाखल करते 13. 12 चेंडूंनी 27 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज मार्कवर मिस्टर ओमकार. जीवदानी माऊली फुलपडा संघ आपण पाहतोय. चांगली कामगिरी. वेळेचं बंधन आहे मित्रांनो, 15 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळणं बंधनकारक राहील, अन्यथा एका धावेची पेनल्टी तुम्हाला लागू शकते. याची नोंद घ्यायची इथे उपस्थित सर्व संघाने. गोलंदाजी मार्कवर ओमकार. चला चालू करा. प्रतीक ऑन स्ट्राइक. अमित लाड नाव स्ट्राइक एंड वरती आहे. ओमकार गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. ओमकार रोगी अप्रतिम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू. पॉवर प्ले षटक असेल. नो चेंडू सांगता होते, आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकाल काय घडलं. यस नो वेट या गोष्टींचा चुकीचा संबंध पाहायला मिळतो, आणि त्या ठिकाणी गड्याचं पतन. नो चेंडू आहे. बॉल काउंट असेल. थँक्यू डोजे. प्रतीक त्या ठिकाणी अतिशय खराब कॉर्डिनेशन या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दुर्गेश गोरे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी गेलाय. क्षेत्ररक्षण जोपर्यंत केलं जाईल, परंतु एक धाव पूर्ण केली जाते. 2 चेंडूचा खेळ, 15 धावा स्कोरबोर्डवरती लगावले जात आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. किशोरदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, त्या ठिकाणी जज बनसोडे क्षेत्ररक्षण करतायत. तत्पूर्वी चांगली फेकी विजय सावंत काही चुकी करत नसताना. नवीन फलंदाज प्रमोद मैदानाच्या दिशेने जातोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 15 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली. जर का धावांचा विचार करायचा झाला, अजूनही 25 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडूंमध्ये सुरेख पद्धतीने इनसाइड डाऊट होणारा पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता. ओमकार वर्सेस प्रमोद असं युद्ध आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ एकाच विभागामधून बिलॉंग करतात, आणि म्हणूनच एकमेकाची स्ट्रेंथ माहित आहे दोन्ही संघांना. परंतु सुरेख पद्धत चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव येते. एका धावेने मित्रांनो काही नाही होणार या ठिकाणी. जर का तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं गरजेचे असतील.
चला दुर्गेश इलेव्हन अर्नाळा संघनायक आणि साई अल्ला सहा चेंडूचं 3 षटकांचा खेळ संपलाय 17 धावा स्कोर ते आपण पाहतोय अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावांची गरज असेल 23 धावांची गरज असणार आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅक फुट वरती गेले पंच करून दिलाय चेंडू गेलाय डिक्लर झोनच्या दिशेने चला नाणेफेकीसाठी यायचंय साईयाला कॅप्टन आणि दुर्गेश इलेव्हन अर्नाळा कर्णधारांना विनंती आहे टॉस का बॉक्स मध्ये जायचंय टॉस का बॉक्सचं क्षेत्र खाली करायचंय बाकीच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं पहिला सामना या ठिकाणी पहिला होता आई एकविरा नारंगी आणि तेजस इलेव्हन या संघामध्ये विजय संघ आपण पाहिला होता तेजस इलेव्हन त्यानंतर दुसरा सामना आपण पाहतो प्लेयर्स वर्सेस जीवदानी माऊली फुलपाडा आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत एक मजबूत पकड मिळवत असताना जीवदानी माऊली फुलपाडा हा संघ पाहायला मिळतोय या ठिकाणी नाणेफेक होत आहे दुर्गेश इलेव्हन विरुद्ध साईला पुढील होणारा सामना आणि ऋषिकेश देसाई या ठिकाणी नाणेफेकाचा आज सांभाळतील कारभार हेड इज कॉल साईला आणि साईला या ठिकाणी टॉस जिंकला 1 मिनिट काय बोलशील किशोर तू काय निर्णय असेल क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेईन पहिला काय स्ट्रॅटेजी असेल तुम्हाला यासाठी पहिला सामना आहे तुझा सामन्याकडे तू बघशील पहिला त्यांना 30 धावांच्या आत थांबण्याचा प्रयत्न करणार आम्ही थँक्यू किशोर काय म्हणशील पहिलाच टॉस हरला या ठिकाणी तू काय तुझा काय निर्णय होता जर का तू टॉस जिंकला असता तर काय केलं असतं आम्ही बॅटिंगच घेणार होतो मनासारखंच झाले थँक्यू आणि काय म्हणशील या स्पर्धेबद्दल हे जे आयोजन आहे त्याच्याबद्दल काय म्हणशील तू दरवर्षी स्पर्धा खेळायला येतो खूप चांगलं आयोजन असतं खूप काही नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करते साहेबा टीम साहेबा त्यासाठी खूप धन्यवाद देतो आणि खरंच खूप खेळायला मजा येते इथे त्यामुळे सर्व टीमचे आणि प्रथम ऋषिदा आणि सर्व टीमचे खूप मनापासून आभार थँक्यू आणि हा होता प्रशांत गरज या ठिकाणी होणारा सामना साई अल्ला विरुद्ध दुर्गेश इलेव्हन साई अल्ला